धक्कादायक रिपोर्ट समोर येतोय। सांगोला तालुक्यात बायका नामधारी नवरा कारभारी शासनाच्या आदेशाला केराची टोपली। पाहाचा विस्तार। विशेष प्रतिनिधी चांद भैया शेख। पुरोगामी म्हटलं जाणाऱ्या महाराष्ट्रात अनेक भागात महिला सक्षमीकरणाच्या धोरणाला खुलेआम हरताळ फासले जात असल्याचं दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील काही भागात महिला सरपंच व इतर लोकप्रतिनिधींच्या नावावर नवरा व इतर नातेवाईक वर्चस्व गाजवत आहेत। महिला सक्षमीकरणासाठी राजकारणात महिलांना योग्य वाटा मिळावा याकरिता आरक्षण देण्यात आलं होतं, पण महिलांना राजकीय समानता कधी मिळणार असा प्रश्न तालुक्यातून उपस्थित केला जात आहे। राज्यात अनेक ग्रामपंचायतीमध्ये आरक्षणामुळे महिला सरपंच पदावर आरूढ झाल्या, परंतु तालुक्यात बहुतांशी ग्रामपंचायतीत महिला सरपंचाच्या कारभारात पतीचा हस्तक्षेप वाढत चाललाय। सरकारने हे रोखण्यासाठी कायद्याचा बडगा उभारला असला तरीही तालुक्यातील अनेक गावातील ग्रामपंचायतीचा कारभार हा सरपंच पती किंवा मुलगा चालवत असल्याचं चित्र आहे। काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने एक आदेश काढून महिला सरपंचाच्या नावात पती अथवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप चालणार नाही असं स्पष्ट केलं होतं। मात्र दिवसाढवळ्या शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। यावर शासनाने कठोर अंमलबजावणी करून कारवाई केली पाहिजे असे मत महिला वर्गातून पुढे येते। विशेष म्हणजे गावात सरपंच पद महिला राखीव असेल तर सत्ता आपल्या हातात असावी, म्हणून गावचे पारंपरिक पुढारी आपल्या बायकांना नामधारी सरपंच करतात आणि स्वतः कारभारी होतात। स्त्रियांना फक्त समोर करून निवडणुकीत जिंकवलं जातं, निर्णय प्रक्रियेत मात्र त्या कुठेही नसतात। ही फार मोठी शोकांतिका आहे। बरं, ज्या घरात सुशिक्षित नाहीत अशा घरातली परिस्थिती अपवाद असेल तर आपण समजू शकतो, मात्र सुशिक्षित घरात सुद्धा काय वेगळी परिस्थिती नाहीये। महिला सरपंच नावाला आणि पतिदेव गावच्या कारभाराला अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय। विशेषतः सरपंचांचा त्यांच्या गावात एक वेगळाच तोरा असतो, एक वेगळाच सन्मान असतो, मात्र महिला सरपंच असल्यास कामकाजामध्ये बऱ्याचदा त्यांच्या पतीचा अथवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप कायम असतो। पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये नातेवाईकांनी मुळीच बसता कामा नये असेही सरकारी आदेशात म्हटलं आहे, परंतु अनेक गावागावातील पदाधिकारी या सर्व शासनाच्या आदेशाला कागदावरच ठेवत आहेत। आपल्या महिला भगिनींना राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% मिळालं हे खरं आहे, परंतु त्यांची अंमलबजावणी होईल की नाही याबद्दल तेव्हापासूनच शंका व्यक्त केली जात होती। त्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे महिला निवडून येतील, पण कारभार मात्र तिच्या पतीकडे, वडिलांकडे, भावाकडे, मुलांकडे अथवा पुरुषांकडे राहील। आधीपासून आणि 50% आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा परिस्थिती हीच होती, ती आता सुद्धा सर्व ठिकाणी असावी। काही ठिकाणी अपवाद असेल तर तिथे महिला स्वतःहून सक्षमपणे सत्ता चालवत असतील, पण बहुतांश ठिकाणी मात्र त्यांना कारभार चालवायला स्वातंत्र्य दिलं जात नाही। ही बाब प्रकर्षाने जाणवते। सर्वांनी आपल्या मनाला प्रामाणिकपणे एकदा विचारा, आपण त्यांना कधी निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलंय का किंवा स्वातंत्र्य दिलंय का? याचं उत्तर नाहीच असणार आहे। ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला कधी शोभणारी नव्हती आणि नसेल। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।